नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अवनीचा आता रुद्रावतारच इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर इकडे सुरुवातीला आपण पाहतो की अवनी आता आतमध्ये चाललेली असते सर्टिफिकेट घेण्यासाठी। धनेशला मात्र आईने बाहेरच उभा राहायला सांगितलेलं असतं, त्यामुळे धनेश दाराच्या बाहेरच उभा राहतो। अवनी मात्र आतमध्ये जाते। अवनी आतमध्ये गेल्यानंतर ते घर पाहून तिला आता पहिले क्षण आठवत असतात की कसं तिला गोल्ड मेडल मिळालं होतं, तेव्हा तिने बाबांना घट्ट मिठी मारली होती। त्याचबरोबर ती बाबांना म्हणाली होती की बाबा हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, असं सुद्धा ती म्हणालेली असते आणि ते क्षण तिला आठवत असतात। बाबा सुद्धा खूप खुश असतात आणि ते सगळं आठवून तिला आनंद होत असतो। तेवढ्यातच तिची आई आता म्हणत असते की अवनी, काय मिळवलं ग तू हे सगळं करून, सांग ना काय मिळवलं ग। त्यावेळेस अवनी म्हणत असते की आई ऐक ना प्लीज, आता हे सगळं अजिबात काढू नको, मी फक्त इथे। आता ती पुढचं काय बोलणार तेवढ्यातच तिकडून चंद्रकांत माने म्हणत असतात की तू इथे फक्त सर्टिफिकेट न्यायला आलेली आहेस ना। आता अवनीला बाबांना पाहून जबरदस्त धक्काच बसतो। ती म्हणत असते की बाबा बाबा इथे कस काय। तर चंद्रकांत माने हळूहळू अवनीच्या जवळ येतात आणि महेशला म्हणत असतात की जा तो मेन दरवाजा लावून घे। मग महेश जातो आणि मेन दरवाजा लावून घेतो। तर इकडे चंद्रकांत माने सुद्धा पाठीमागचा दरवाजा लावून घेतात। त्यावेळेस अवनी म्हणत असते की काय करताय तुम्ही आणि दरवाजा का लावताय, असं का करताय तुम्ही, काय चाललेलं आहे हे, सांगेल का मला कोणी काय चाललंय ते। वहिनी तू म्हणाली होती ना की बाबा घरी नाही येत म्हणून, मग हे काय आहे। आता स्वातीला बिचारीला सुद्धा काहीच माहिती नसतं, ती खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की बाबा नव्हते घरी, पण हे आता तिला सुद्धा काय बोलावं तेच कळत नाही। पण तिला कळलेलं आहे की आईने तिला फसवलेलं आहे। मग चंद्रकांत माने म्हणत असतात की बापाची इब्रत मातीमोल करून काय मिळवलंस ग तू अवनी, सांग ना काय मिळवलं। त्या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून दिवसभर मोलकरणीसारखी काम करत असते, तिकडे चुलीमध्ये तोंड खुपसून बसलेली असते। अगं चांगल्या भविष्याची राख रांगोळी करून घेतलेली आहेस तू। मग अवनी म्हणत असते की बाबा हे कोणी सांगितलं तुम्हाला। त्यावेळेस ते म्हणत असतात की चंद्रकांत देशमाने म्हणतात मला, तुझ्या घरामध्ये जे काय चाललंय ना ते मला सगळं कळतं आणि मला विचारते तोंड वर करून काय चाललंय ते। तुझ्या घरामध्ये तुला कसे नांदवतात ना ते सगळं कळतं मला। चांगलं तुझ्या भविष्याचा विचार करून त्या विवांबरोबर लग्न लावून देत होतो। आता सुखात नांदली असती तिकडे कॅनडामध्ये, राणीसारखं राज्य केलं असतं। मग अवनी म्हणत असते की बाबा लग्नाशिवाय दुसरा कुठलाच विषय नाहीये का तुमच्याकडे। अहो 1000 वेळा सांगितलं मी तुम्हाला, लग्न प्रायोरिटी नाहीये माझ्यासाठी, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत। मग चंद्रकांत माने म्हणत असतात की स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना तुला, बोल काय करायचंय तुला, घर बांधायचंय, स्वतःची फर्म उभी करायचीये, चल मी तुला उभी करून देतो। मग अवनी म्हणत असते की तेच तर नको आहे ना बाबा, मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर फर्म उभी करायची आहे, मला कुणाचाही आधार नकोय। मग महेश म्हणत असतो की अवनी त्याच्यासाठी ना पैसे लागतात, पैसे, मोठं भांडवल लावा लागतं आणि कोण देणार आहे ग तुला पैसे, सांग ना कोण देणार आहे। तो तुझा भिकारडा ड्रायव्हर नवरा तो देणार आहे। त्यावेळेस अवनीला राग येतो आणि मग ती म्हणत असते की नवरा नवरा नवरा, अरे यार तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये। मग चंद्रकांत माने म्हणत असतात की काय ग, हो का आमचे डोळे फुटलेले आहेत का आमचं डोकं घाण ठेवलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये जे काही आम्ही पाहिलं ते काय होतं, अख्ख्या गावामध्ये पोस्टर लावले होते आणि लायकी नसताना रिसेप्शन केलं, हे सगळं काय होतं, बोल ना आता का गप्प बसलेली आहे, हे सगळं काय होतं। खरंच तुझा चॉईस इतक्या खालच्या लेवलचा असेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं। करून करून काय केलं, त्या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर लग्न, हे देवा आता कसा सुधारणार आहे तो मामूली ड्रायव्हर। त्यावेळेस अवनी म्हणत असते की परत तेच, याच गोष्टीमुळे ना मी हे घर सोडून गेली होती, मला अजिबात आवडत नाही इथे राहिला। मग चंद्रकांत माने म्हणत असतात की आणि जाऊन जाऊन काय केलंस ग आणि कुठे गेलीस त्या मूर्खांच्या घरात, उंदराच्या बिळात। अगं तिथे कोणत्याही भिंतीला हात लावला ना तर भसा भसा माती
ढासळते आणि कसलं सुख मिळणार आहे तुला तिथे, कोणतं सुख मिळणार आहे आणि काय शोधायला गेली होती तिथे. आणि आता पुन्हा म्हणत असतात की हे सगळे अश्रू ढाळणं ना बंद कर, आता यापुढे मी जे सांगेल ना तसंच तू वागायचं, कळलं का. आता अवनीला सुद्धा बाबांचा खूपच राग आलेला असतो. मग आता ती काहीच बोलू शकत नसते, तरी सुद्धा ती फक्त शांत उभा राहिलेली असते. आईला सुद्धा आता बाबांचं हे सगळं बोलणं पटत असतं. तर पुन्हा चंद्रकांत माने म्हणत असतात की त्या ड्रायव्हरला सोडचिठ्ठी द्यायची. महेश, त्या फॅमिलीचं जे काही करायचंय ना ते करून घे आणि ते घटस्फोटाचे पेपर तयार करून घे. मग महेश म्हणतो की हो बाबा, आता मी हे सगळं व्यवस्थित करून घेतो. तर पुन्हा चंद्रकांत माने म्हणत असतात की आता यानंतर त्या विवांशी लग्न करायचं. नशीब तुझं चांगलं, समज की एवढं सगळं घडल्यानंतर तो बिचारा मुलगा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झालेला आहे. त्यामुळे विवांशी लग्न करायचं, कॅनडामध्ये जायचं आणि सुखाने नांदायचं. मग अवनी म्हणत असते की म्हणजे पुन्हा तेच बाबा, तुम्ही सतत तेच बोलणार आहात का? दुसरं तुम्हाला काही बोलायला सुचतच नाहीये का? त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की अवनी, तू निवडलेल्या त्या भिकाऱ्यापेक्षा विवान 1000 पट चांगला मुलगा आहे. पण अवनी सुद्धा काही गप्प बसत नाही. ती म्हणते की बाबा, आता ते सगळं शक्य नाहीये. मी या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात त्या विवांशी लग्न करणार नाही. नाही म्हणजे नाही, असं म्हणून ती आता तिची बॅग घेते आणि पुन्हा म्हणत असते की मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्याच्यामुळे मला आता इथे थांबायचं नाहीये. तर चंद्रकांत माने आता जोरात ओरडतात आणि म्हणत असतात की बास अवनी, बास, एक शब्द सुद्धा आता तू बोलायचा नाही. जे मी म्हणेल ना तेच करायचं. मग अवनी म्हणत असते की बास, का बास बाबा, का? म्हणजे माझ्या स्वप्नांची वेळ आली की बास, मला शिकायचं म्हटलं, मला करिअर करायचं म्हटलं की बास, का बास करायचं मी, का बास करायचं. आता अवनीने सुद्धा आवाज मोठा केलेला असतो आणि ती हे सगळं बोलत असते. पुन्हा म्हणत असते की बाबा, तुम्हाला माहितीये ना मी किती मेहनत केलेली आहे. रात्र जागून मी ड्रॉइंग शीट पूर्ण केलेले आहेत. पहाटेपर्यंत मी नोट्स बनवलेल्या आहेत. कपड्याला रंग, हाताला फेविकॉल, डोळ्याखाली काळी वर्तुळे असून मी कॉलेजला जायची. पाहिलंय ना तुम्ही, असंच मी नाही मिळवलं हे गोल्ड मेडल. मी मेहनत केलेली आहे बाबा, मी खूप मेहनत केलेली आहे, मेहनतीने शिकलेली आहे. मग मला अजून शिकायचे. त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की वा, मुलगी शिकली आणि ही प्रगती झाली. सतत त्या गोल्ड मेडल बद्दल बोलून दाखवते. काय किंमत आहे ग त्याची बाजारामध्ये? साधं सोन्याचं पाणी आणि रंग लावलेलं फालतू ते तुला मिळालेलं आहे. बाजारामध्ये विकायला गेली ना तर 1.5 दमडीची किंमत येईल त्याची, कळलं का. आणि हे जे तू काही शिकलीयस ना, हे जे काही सर्टिफिकेट मिळवलेस ना तू, ते सगळं माझ्यामुळे. कशामुळे? माझ्यामुळे. लक्षात ठेवायच्यासाठी जो काही खर्च करावा लागलाय ना, खूप मोठमोठ्या फीज भराव्या लागल्यात ना, त्या मी भरलेल्या आहेत, तुझ्या बापाने भरलेल्या आहेत. मी होतो म्हणून तू शिकू शकलेली आहेस आणि त्यामुळे तू स्वतःच्या पायावरती उभी राहू शकलेली आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता कन्फर्म आहे, विवांशी लग्न करायचं म्हणजे करायचंच आणि कॅनडाला जायचं आणि तिथे गेल्यानंतर जे काही तुला शिकायचे, जे तुला काही करायचंय ना, ते सगळं तिथे गेल्यानंतरच करायचं. ही तुला माझी अट आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मी हे सगळं का त्या विवांच्या सोबतीने करायचं? तुम्हाला तुमची मुलगी एवढी लिच्चीपिच्ची वाटली का हो, की तिने कुठल्याही सेल्फिश, मॅनरलेस, फालतू माणसाशी लग्न करून त्याचा आधार घ्यावा? तुम्हाला तुमच्या मुलीवर, तिच्या कर्तृत्वावर जराही विश्वास नाहीये का? त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की हो, नाहीये विश्वास मला माझ्या मुलीवरती, कारण माझा सगळा विश्वास तिने मातीमोल केलेला आहे, धुळीस मिळवलेला आहे. विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती, पण स्वप्न, शिक्षण, करिअर याच्या आड जाऊन जी थेर केली, त्या ड्रायव्हर बरोबर लग्न करून मोकळी झालीस तू. त्यामुळे आता विश्वास राहिला नाहीये माझा तुझ्यावरती, त्यासाठी तू योग्यच नाहीये. मग अवनी म्हणत असते की बाबा, मी मुलगी आहे म्हणून का तुमचं ऐकलं नाही म्हणून? बाबा, मला माझी सर्टिफिकेट द्या आणि मला इथून जाऊ द्या. मला विवान काय कोणाच्याच आधाराची गरज नाहीये. माझी मी खंबीरपणे उभी राहील. मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय. त्यावेळेस अवनीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो.
मग चंद्रकांत माने अवनीला म्हणत असतात की हे गोल्ड मेडल माझ्यामुळे मिळाले तुला, हे लक्षात ठेवायचं, माझ्या आधारामुळे मिळालेलं आहे. आणि आता तू सांगते की मला कोणाच्या आधाराची गरज नाहीये, मला कोणाचा आधार नकोय, आधाराशिवाय मोठं व्हायचंय म्हणून. ठीक आहे, आता या सगळ्याचा आधारच मी काढून घेतो, सगळे आधार काढून घेतो. बापाचा आधार, बापाच्या पैशाचा आधार, घराचा आधार, सगळे आधार मी आता तुझे काढून घेतो. मग अवनीला कळत नाही की नेमके बाबा आता काय करणार आहेत ते. आता ती अवनी घाबरलेली असते. मग चंद्रकांत माने आता सोफा सारतात आणि तिथून आता डस्टबिन घेऊन येतात. मग आता अवनी म्हणत असते की बाबा हे काय करताय तुम्ही, सगळेजण आता इथे घाबरलेले असतात. मग आता ती म्हणत असते की बाबा प्लीज असं काहीच करू नका. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की चंद्रकांत मानेमुळे तुला आता हे सगळं मिळालेलं होतं ना, आता हे सगळं आधारच काढून घेतो. असं म्हणून ते आता सगळे सर्टिफिकेट बाहेर काढतात आणि म्हणत असतात की आधाराशिवाय जगायचं आहे ना तुला, बापाचा आधार नकोय ना, पैशाचा आधार नकोय ना, आता ते सगळं मी जाळूनच टाकतो. असं म्हणून आता ते जाळायलाच लागतात. मग अवनी म्हणत असते की बाबा प्लीज असं करू नका. आता ती पळतच सर्टिफिकेट वाचवण्यासाठी जाते, पण लगेचच महेश आता तिला पकडतो आणि आता तिला सोडतच नाही. ती म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही असं काहीच करू नका. पण आता ते एक आता सर्टिफिकेट जाळायला लागतात. ते काही अवनीचं ऐकतच नाही. तर अवनी ओरडत असते की बाबा प्लीज असं करू नका, माझी स्वप्न उद्ध्वस्त होतील. पण ते काही ऐकत नाहीत, ते जाळतच असतात. मग दुसरीकडे आपण पाहतो की धनेश बाहेर उभा असतो, तर त्याला राजा फोन करतो. मग आता धनेश म्हणत असतो की बोल ना राजा दादा. मग राजा तिकडून म्हणत असतो की कुठे रे. त्यावेळेस तो म्हणतो की अरे मी ते वहिनींच्या अंगणात आहे, वहिनींचं घर लय मोठे रे, कसलं भारी आहे. त्यावेळेस तिकडून राजा म्हणतो की धन्या तू तिथे घर बघायला गेलाय का वहिनीसाठी गेलाय, आणि वहिनी कुठे आहे. त्यावेळेस धन्या म्हणतो की अरे त्या तिकडे आतमध्ये त्यांच्या आईशी बोलतायत. मग राजा म्हणतो की मग तू काय करतोय बाहेर. धन्या तू कशासाठी गेलेला आहेस तिकडे, वहिनीच्या आधारासाठी गेलाय ना. अरे मग असल्या सिच्युएशन मध्ये आधार नको का द्यायला. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की अरे त्यांच्या आईने मला आतमध्ये येऊनच दिलं नाही, बाहेरच उभा राहायला सांगितलं. तर तिकडून आता राजा म्हणतो की अरे मग दार खिडक्या सुद्धा लावून घेतल्यात त्यांनी. मग धनेश म्हणतो की हा पण मला एक सांग, हे सगळं तुला कसं काय कळलं. तर राजा म्हणतो की मी तुझ्या पाठीमागे आहे. त्यावेळेस धनेश म्हणतो की अरे तू माझ्या पाठी कायमच आहे, मला माहिती आहे, पण तुला हे सगळं कसं काय कळलं, दार खिडक्या लावून घेतलेल्या आहेत ते. त्यावेळेस राजा पाठीमागून येतो आणि त्याच्या डोक्यावरती मारतो. तर आता धन्या वळून पाहतो आणि म्हणतो की अरे राजा दादा तू खरंच आला की काय. त्यावेळेस तो म्हणतो की हो. मग राजा म्हणतो की वहिनी आतमध्ये आहेत आणि तू बाहेर काय करतोय. तर धनेश म्हणतो की अरे सांगितलं ना, त्यांच्या आईने मला आतमध्ये येऊन नाही दिलं. मग राजा म्हणतो की काय रे, चल आता काय चाललंय बघूया. असं म्हणून ते दरवाजाच्या जवळ येतात आणि पाहतात तर अवनीचा रडलेला आवाज येतो. मग आता ते दोघे जण घाबरतात. तर राजा इकडे तिकडे पाहतो आणि मग खिडकीतून त्याला दिसतं की सर्टिफिकेट जळत आहेत आणि अवनीला सुद्धा पकडून ठेवलेलं आहे. मग तो म्हणतो की अरे हे काय करताय तुम्ही, काय करताय मॅडम, सर्टिफिकेट, आणि त्यांना सोडा, त्यांना सोडा. आता राजा खूपच धडपड करत असतो अवनीला वाचवण्यासाठी. तर आता दरवाजाला लाथा वगैरे मारत असतो, पण आता मेन दरवाजा स्ट्रॉंग असल्यामुळे तो काही त्याला तुटतच नाही. मग राजा म्हणतो की यांना ना मी आता सोडणार नाही, थांब. असं म्हणून राजा पाठीमागच्या दरवाजाकडे जातो. पाठीमागच्या दरवाजाला आता तो तोडायला बघत असतो. इकडे आता यांना कळलेलं असतं की राजा पाठीमागचा दरवाजा तोडतोय म्हणून. मग राजा आता जोरात लाथा मारत असतो आणि दरवाजा तोडून आतमध्ये येतो. अवनी आता राजाकडे जाते आणि म्हणत असते की राजा बघ ना, माझी सर्टिफिकेट सगळी जाळलेली आहेत. आता ती खूपच रडत असते. आता राजाला खूप वाईट वाटत असतं. आता तो तिला सावरत असतो. मग अवनी आता राजाच्या मिठीमध्ये जाते आणि खाली बसून आता त्याला हात लावायला जाते. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही मॅडम असं करू नका, तुम्हाला भाजेल. अवनी खूपच रडत असते. राजा तिला समजावत असतो. चंद्रकांत मानेला मात्र खूपच राग येत असतो राजाने अवनीला हात लावलेलं पाहून. मग आता तो तिला उभा करतो आणि म्हणत असतो की मॅडम इथून चला. असं म्हणून तो अवनीला उठवतो आणि सगळ्यांकडे खूपच रागाने बघत असतो. महेश आता त्याला मारण्यासाठी चाललेला असतो, तर राजा हातानेच त्याला थांबवतो आणि म्हणत असतो की पुढे यायचं नाही. असं म्हणून आता तो महेशला गप्प करतो आणि अवनीला म्हणत असतो की चला चला आता आपण इथून निघून जाऊया. असं म्हणून ते बाहेर जातात. बाहेर आल्यानंतर धनेश सुद्धा म्हणत असतो की वहिनी तुम्ही रडू नका ना, प्लीज रडू नका ना. तर राजा म्हणतो की चला आता इथे परत कधीच यायचं
करायचं नाही, काही टेन्शन घेऊ नका. तर लगेच चंद्रकांत माने बाहेर येतात आणि म्हणत असतात की याच्याबरोबर जाणार असशील ना तर तुझं आयुष्य स्वाहा, आणि जर तुझ्या स्वप्नांसाठी जाणार असशील ना तर तुझी सगळी स्वप्न स्वाहा. मग अवनीला बाबांचा खूपच राग येतो आणि ती थोडीशी पुढे येते आणि म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं बाबा, तुम्ही ही सर्टिफिकेट जाळून माझ्या स्वप्नांवरती पाणी फिरवले? असं अजिबातच नाहीये बाबा. तुम्ही तुमच्या मुलीला अजून नीट ओळखलेलंच नाहीये. तुम्ही फक्त माझी सर्टिफिकेट जाळू शकता, माझं नॉलेज नाही जाळू शकत. आणि आज मी तुम्हाला एक वचन देते, नीट लक्ष देऊ नये का. मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच, आणि हे फक्त तुम्हाला सांगत नाहीये बाबा. ज्यांना ज्यांना असं वाटत आहे ना की मुलीला शिकून तिची फी भरून तिच्यावरती उपकार केलेत ना, त्यांना माझे हे उत्तर असेल. आणि ज्या ज्या वडिलांना वाटतं ना की मुलींनी शिक्षण विसरून त्यांनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करावं, त्यांना हे माझं उत्तर आहे. चंद्रकांत माने म्हणत असतात की बास, फार बोलली तू. त्यावेळेस ती म्हणत असते की बाबा, फक्त मी हे बोलत नाहीये, आता मी हे सगळं करून दाखवणार आहे. तुम्ही आज माझं नाव टाकलं ना, आता जोपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करत नाही ना तोपर्यंत मी तुमचं नाव लावणार नाही. आणि ज्या क्षणी स्वतःला सिद्ध करेल ना त्या दिवशी सगळ्या जगाला सांगेल मी ह्या चंद्रकांत देशमाने यांची मुलगी आहे, आणि त्यांनी स्वतःच्या मुलीला जिवंतपणे मारलं. तर अवनीचा हा ॲटिट्यूड राजाला मात्र खूपच आवडलेला असतो. अवनी मात्र तिथून आता रागारागाने निघून जाते. तर आता धन्या सुद्धा तिच्या पाठीमागे लगेचच पळून जातो. मग राजा म्हणत असतो की ओ साहेब, पुन्हा आता यांना फसवून या सगळ्या दार खिडक्या लावून उलटसुलट करण्याचा विचार जरी केला ना तरी धनराज धोंडीराज दांगट नाव आहे माझं. आमच्या घरच्या बाईचा अपमान आम्ही सहन करत नाही. स्वाहा स्वाहा आम्हाला सुद्धा करता येतं, असं म्हणून राजा खूपच चिडलेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा आणि अवनी एका वडाच्या झाडापाशी थांबलेले असतात. त्यावेळेस अवनी राजाला म्हणत असते की आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मन लावून पूजा करता येत ना ह्या बायका, खरंच पूजा केल्यामुळे यांच्या इच्छा पूर्ण होत असतील ना रे. असं जर असेल ना तर मी सुद्धा पूजा केली असती, पण माझ्या स्वप्नांच्या दीर्घायुष्यासाठी. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो मॅडम, होतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मग अवनी म्हणत असते की खरंच प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळायला हवा, आणि असा नवरा जर मिळत असेल तर हे व्रत 7 जन्मासाठी करायला काहीच हरकत नाहीये ना. तर आता राजा खूपच खुश झालेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.